देशासाठी लढले, देशासाठी लढले. स्वातंत्र्याचं स्वप्न डोळ्यात त्याने जपले. इंग्रजांची झुंडण्याची संधी दिला मान. आता सर्व क्रांतिकारांना माझा शतशः प्रणाम. आदरणीय अध्यक्ष, सर्व मान्यवर, गुजरात वर्ग आणि सर्व नेत्यांनो, आज मी तुम्हाला या स्वातंत्र्य दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. तर तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भारताच्या स्वातंत्र्य लढाईतील महान क्रांतिकारक व राष्ट्रीय नेते नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये ओडिशातील कटक येथे झाला. लहानपणापासून त्यामध्ये देशप्रेम, धैर्य आणि नेतृत्व गुण होते. भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले. त्यांनी आझादीचा फौज उभारून भारतीय सैनिकांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजाद करूंगा, त्याचा हा प्रसिद्ध नारा होता. जय हिंद हा मंत्र त्यांनी आपल्याला दिला. ब्रिटिश सरकारने त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले, मात्र त्यांचा निदान कधीच कमी झाला नाही. ब्रिटिशांच्या नजरेतून धाडसीपणे बाहेर पडून ते परदेशात गेले. ते आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली. त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. हा प्रसंग भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला. अशा या क्रांतिवीराला माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. रक्ताचा प्रत्येक ते मातृभूमीला वाहिला. स्वातंत्र्याचा दीप त्यांनी जन्मनात पेटवला. भारत दूरचा आवीर सदैव राहील महान, भारत दूरचा आवीर सदैव राहील महान. नेताजी सुभाषचंद्र बोस माझा अभिमान, माझा अभिमान. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.